नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आज व्हिडिओला सुरुवात केली बरेच दिवसांनी। वटपौर्णिमेच्या नंतरून आज मी व्हिडिओ बनवते, कारण की तुम्हाला तर माहिती आहे पाऊस किती जास्त झालाय आणि मावळमध्ये राहते मी। मावळ साईडला तर असाही पाऊस खूप जास्त होतो, त्यामध्ये एवढा जास्त पाऊस की काय विचारायची सोय नाही, खूप जास्त प्रॉब्लेम आले असो। आणि आता लाईट वगैरे पण नव्हती आम्हाला पावसामुळे, आणि नेटवर्क इश्यू आणखीनही चालूच आहे, त्यामुळे दिवसभर नेटवर्क नसते मोबाईलला। आणि आता कालपासून थोडासा उघडलाय पाऊस। काल थोडं ऊन पडलं होतं, पाऊस झाला होता कालही। आज ऊन पडलंय छान, आणि मधून मधून थोडाफार होतंय पाऊस, पण छान ऊन पडलंय त्यामुळे थोडंसं छान वाटतंय। 7 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्यामुळे मग व्हिडिओ पण टाकू शकले नाही। वटपौर्णिमेच्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट केला, खूप छान छान माझ्या ताईंनी मैत्रिणींनी कमेंट केल्या, खरंच खूप छान वाटलं। अगदी मनापासून थँक्यू तुमचं, खूप छान वाटत होतं मला कमेंट, मी रिप्लाय केल्या सगळ्यांना, खूप छान वाटलं। तर खरंच खूप थँक्यू तुम्हाला की तुम्हाला तो व्हिडिओ आवडला माझा आणि खूप छान सपोर्ट केला तुम्ही सगळ्यांनी। तर आज सकाळपासून पण कामाची इतकी धावपळ ना, आता 7 दिवस लाईट पाऊस असं वातावरण असल्यामुळं कपडे भरपूर होते घरामध्ये, खूप जास्त पसारा झाला होता। कालपासून आवरते मी, आणि आज बरेपैकी कपडे धुवून झाले माझे, बेडशीट वगैरे सगळे मी धुवून टाकलं, आणि किराणा पण भरलाय, तो पण मला आज व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आता सकाळपासून साफसफाईच करत होते घरामध्ये, तुम्हाला दाखवेलच पुढे कसं काय काय फेस करायला लागले, काय काय गोष्टी। आणि त्याच्या आता व्हिडिओला मी सुरुवात केली, म्हणलं आता स्वयंपाक करून घेते पहिला। तर आज जेवणामध्ये मस्त पालकपुरी बनवणार आहे, तर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी कशी बनवते। आणि आता स्वयंपाक करून घेतल्याच्या नंतर मग किराणा वगैरे लावून घेणार आहे। आज दिवसभर काय काय करणार त्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर कंटिन्यू राहा। आणि चला सुरुवात करते, रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते। आता इथे ना पालक घेतलेले आहे, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे। आता हे सगळे ना मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि इकडे बटाट्याची भाजी बनवणार आहे मी पुरी बरोबर खाण्यासाठी। तर कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर, नॉर्मल अशी भाजी बनते, बऱ्याचदा शेअर केली तुमच्याबरोबर। पण पालक पुरीसाठी ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर पण पुढं कसं काय काय आणखीन ॲड करणार आहे तेही दाखवते तुम्हाला। तर आधी हे बारीक करून घेते मिक्सरला। हे पिठामध्ये मळायचे ना आपल्याला, त्यामुळे मग पिठामध्ये प्युरी करून टाकले ना छान होते त्यामुळे। आणि हिरवी मिरची पण छान त्याच्यामध्ये बारीक होते, त्यामुळे अशी पेस्ट बनवायची। तर बघू शकता इथे छान अशी पेस्ट तयार झाली होती, पालक आणि हिरवी मिरची, लसूण त्याची। आणि त्याच्यानंतरून इथे हातावरती ओवा थोडासा मी बारीक करून असा पिठामध्ये टाकला। गव्हाचं पीठ आहे, मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये। त्याच्यानंतरून थोडीशी हळद, ह्या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या। आणि जी प्युरी बनवून घेतलेली आहे पालकची, तेच त्यामध्ये टाकून मी पीठ मळून घेणार होते छान। आणि लागलं तर थोडंसं पाणी पण त्यामध्ये ॲड करणार होते, थोडंसंच पाणी मला लागलं, जास्त काही लागलं नाही। एकदम छान बनतात ह्या पुऱ्या। आणि मुलांना पालक बिलकुल आवडत नाही, माझ्या मुलांनाही नाही आवडत। पालक पनीर एक आवडतं, आणि त्याच्यानंतर हे पालकपुरी। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालक कशी चारायची मुलांना, तर ते मी अशा ट्रिक करत असते की पालक अशी प्युरी बनवून कधी कधी थालीपीठमध्ये किंवा अशा पुऱ्या बनवते, किंवा पनीरची भाजी बनवते, पालक पनीर। तर पालक किती पौष्टिक आहे सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्यासाठी पण खूप चांगले आहे लेडीजसाठी। तर मला पालक खायला लागते, मला ही इतकी काही आवडत नाही पण गरजेचे आहे, त्यामुळे मग कधी तर आठवड्यातून एखाद बारीला असं काय वेगवेगळं बनवून मी चारत असते। एकदम असं घट्टसर पीठ मळायचं, त्याच्यामुळे पुऱ्या छान होतात। पुढे पाहताना तुम्ही किती मस्त पुऱ्या होतात, आणि छान मळून घेतलं ना पीठ की छान पुऱ्याही छान होतात। आता ह्याला मी 10 मिनटं तरी ठेवून देणार होते, बघू शकता असं घट्ट पीठ मळायचं छान। त्याच्यानंतर इकडे बटाट्याची भाजी बनवायला घेतली। आता बरेचसे नवीन पाहतात व्हिडिओ ताई, माझ्या काही नवीन व्हिडिओ पाहतात, त्यांच्यासाठीच मी रेसिपी परत रिपीट करते। जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे, आणि कांदा आणि हिरवी मिरची
त्यामध्ये ॲड केलेले आहे. एकदम सिंपल बनते ही तर भाजी, खूप झटपट बनते आणि मुलांना स्पेशली खूप जास्त आवडते. त्याच्यावरती टमॅटो सॉस जर थोडासा टाकला आणि टिफिनला जरी दिले ना तरी खूप आवडीने मुलं त्याचे रोल बनवून सुद्धा खातात. माझी मुलं तर रोल बनवून खातात. तर इकडे बटाटे पण मी सोलून घेतले, उकडून घेतले होते. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ त्यामध्ये ॲड केलं आणि बटाटा त्यामध्ये ॲड केला. आता एकदम झाली ही भाजी, काही एवढी जास्त मेहनत करायला लागत नाही किंवा जास्त पटकन झटपट होती ही भाजी आणि आवडती मुलांना, त्यामुळे मी बनवते. पुरी वगैरे असेल तर त्याच्याबरोबर बेस्ट राहते ही खाण्यासाठी. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यावरतून आणि झाली. मग थोड्या वेळ 5 मिनटं ठेवून देणार होते गॅसवरती आणि तयार झाली होती ही भाजी. तर त्याच्यानंतर लगेच इकडे मी पुऱ्या पण बनवायला घेतल्या होत्या. आता मुलांना भाज्या खायला घालणं हा मोठा टास्क असतो आपल्यासाठी आणि मुलांना पालेभाज्या, माझ्या मुलांना पालेभाज्या आवडतात पण पालक जास्त आवडत नाही. मेथी, शापू ह्या 2 भाज्या आवडतात. त्यात पण अथर्वला शापू आवडत नाही, आर्यनला शापू आवडते, मेथी अथर्वला आवडते. तर असं काय आहे. आहोनला पण जास्त काही पालेभाज्या आवडत नाही. मला आवडतात, पालक थोडीशी कमी आवडते. आमच्या घरामध्ये पालक अशाच पद्धतीने बनले जाते. जी डाळ टाकून पातळ भाजी बनवतात ना पालकची, ते कधीच बनत नाही कारण की कोणालाच आवडत नाही. त्यामुळे तर मी पालक कशी खायची त्यामुळे ना अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न माझा नेहमीच असतो. तर आज पालकपुरी मी, कारण की भाज्या भेटत नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आमच्या इथे. आता पाऊस असल्यामुळे भाज्या कोणी घेऊन जात नाही, लाईट जाते आहे, खराब होतात भाज्या. माझ्याही बऱ्याचशा भाज्या खराब झाल्या फ्रीजमध्ये आणि पूर्ण घरामधल्या भाज्या पण माझ्या संपल्यात. मी आज जसं किराणा भरला ना तर मी भाज्या पण बघितल्या दुकानांमध्ये, तर भाज्या कुठेच मला भेटले नाही. कोथिंबीरसुद्धा भेटली नव्हती. एक पालकची गड्डी होती, तीही पूर्ण ओलली होती पाण्याने आणि त्यात म्हटलं आता ही ठेवली तर खराब होऊन जाईल. त्यामुळे मग आज मी बनवायलाच घेतली लगेच, ताजी होती एकदम आणि त्यामुळे मग बनवून टाकणार होते कारण की म्हटलं खराब होईल उद्यापर्यंत. तर असं काही चालू आहे. पाऊस असल्यामुळे लाईट नसते आणि दुकानांमध्ये मग भाज्या खराब होतात म्हणून भाज्या पण जास्त आणत नाही आहेत विकायला. तर भाज्या थोड्याशा कमी भेटतात आता सध्या तरी माझ्या इथे आणि महाग पण खूप जास्त झाल्यात आणि पालेभाज्या तर बिलकुलच म्हणते कोथिंबीरसुद्धा भेटत नाही, अशी काय अवस्था आहे सध्या तरी. तर चला, तर आज बनवत होते मी पालकपुरी कारण की अथर्व म्हणला मम्मी, मी त्याला विचारलं की काय बनवू, मग आता पालक घेतली होती कारण की तोही होता माझ्याबरोबर. तर मग त्याने मला म्हटलं होतं की पालकपुरी बनव. तर पालक जी पुरी बनवतो ना ती दह्याबरोबर पण खूप टेस्टी लागते. जर सकाळी नाश्त्यासाठी बनवत असेल ना तर बेस्ट राहतं दही आणि पालकपुरी. पण आता मी जेवण करण्यासाठीच बनवत होते त्यामुळे बटाट्याची भाजी बनवली होती आणि बटाट्याची भाजी बरोबर छान लागते. त्यामुळे म्हटलं चला बटाट्याची भाजी पण बनवते, पोटभर होईल त्यामुळे. आणि आता इकडे पटपट बनवून घेत होते आणि अथर्वला पण मी इथे आवाज देत होते की झालंय म्हणून घे जेवायला, कारण की माझा आज बराचसा वेळ गेला होता. सकाळपासून भरपूर काम असल्यामुळं कपडे वगैरे भरपूर होते आज मला धुवायला आणि त्यामुळेच माझा भरपूर वेळ गेला घरामध्ये कामाला आणि स्वयंपाकाला थोडासा वेळ झाला करायला, कारण की बाकीची कामं करत असताना मग ह्या कामाला थोडं आणि एकटं असलं की मग थोडीशी होती माझी ही गडबड. आता सकाळी किराणा पण भरायला मी गेले होते कारण की मला भीती होती की पाऊस जर चालू झाला तर किराणा भरता येणार नाही, कारण की मला किराणा ह्यांनी आहोंनी भरायला लावला होता पौर्णिमेच्या आधी. पण पौर्णिमेच्या आधी मला काम असल्यामुळेच मी थोडंसं म्हटलं पौर्णिमा झाल्यावरती मी भरते आणि त्यामुळे मग मी जसं लागल तसं सामान घेऊन येत होते दुकानामधून. आणि असं झालं की दुसऱ्याच दिवशी पाऊस जी सुरुवात झाली ना तो 6-7 दिवस तर काय उघडलाच नाही, अशी काय अवस्था झाली. आणि त्यामुळे मग आज उघडला होता तर मी पहिलं सकाळी कपडे धुतले आणि त्याच्यानंतर लगेच किराणा भरण्यासाठी गेले होते. ते काही शेअर केलं नाही तुमच्याबरोबर, पण किराणा भरून आले मी, कारण की मला माहीत नव्हतं की मी व्हिडिओला आज सुरुवात करेल की नाही, कारण की काम काही संपायचे नाव घेत नव्हते. उठल्यापासून कामाची खूप जास्त माझी धावपळ चालू होती आणि त्यामुळे मग वाटत नव्हतं की आज मी व्हिडिओ शूट करेल. भरपूर लेट झालं व्हिडिओ टाकायला आणि मलाही कुठे ना कुठं वाटतं थोडंसं की व्हिडिओ नाही टाकले की असं मनामध्ये की यार आपण व्हिडिओ बनवत नाही आहे, टाकत नाही आहे, किती दिवस झाले आहे आणि कामामध्ये थोडंसं असं झालं की मग आपलंही मन कुठे ना कुठं लागत नाही. त्यामुळे आज मी व्हिडिओला सुरुवात केली. तर बघू शकता मस्त पालक पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत, खूप टेस्टी बनतात आणि पुऱ्या छान फुगतात, तेल अजिबात पकडत नाही. तर असं काय आहे, बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत आता सध्याला तरी. हे
त्याचमुळे मी व्हिडिओ बनवत नाही आहे, तुमच्याबरोबर शेअर करत नाही आहे. खरं तर बऱ्याचशा गोष्टी इकडून तिकडून पण आता पावसामुळे बऱ्याचशा काय गोष्टी आमच्या साईडला घडल्या ना, तर त्यामुळे पण कुठं ना कुठं आपण डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे मग व्हिडिओ बनवण्याची एवढी काही इच्छा होत नाही. खरं सांगायचं तर वाईट वाटतं आपल्याला हे की कोणावरही अशी वेळ नाही यावी, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात आहे आणि त्यामुळे थोडंसं वाईट पण वाटतं कुठं ना कुठं. त्यामुळे पण मन होत नाही, आपण डिस्टर्ब राहतो थोडंफार. त्यामुळेच माझे खरं तर व्हिडिओ येत नाही आहेत, पण मी प्रयत्न नक्कीच करणार आहे की रेग्युलर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवेल किंवा मी शेअर करेन जे गोष्टी करते ते. कारण की थोडंसं लेट झाल्यावरती सुधरत नाही आहे की कसं आपण केलं पाहिजे व्हिडिओ, कसं बनवलं पाहिजे, काहीच समजत नाही. एकदम स्टार्टिंगपासून मग सगळ्या गोष्टी असं होऊन जातं. तर चला, आता माझ्या इथं पुऱ्या बनवून झाल्या होत्या आणि ते मी जेवायलाही बसत होते. तरी ते अथर्वला पण जेवण दिलं होतं. बघू शकता अथर्व खात होता आणि मीही आता म्हटलं जेवण करून घेते, कारण की जेवण झाल्याच्या नंतर बी बरंचसं काम होतं. आता जे पुढं जे किराणा भरलेला होता तो मला व्यवस्थित लावून घ्यायचा होता, तर त्यामुळे म्हणलं आता जेवण करते मी. आणि भूक खूप जास्त लागली होती मला, कारण की सकाळपासून चहा घेतला होता मी फक्त, बाकी काहीच खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे भूक खूप जास्त लागली होती. तर असं काही बनलेलं आहे बघू शकता. आणि असं कोणाकोणाबरोबर होतंय ते नक्कीच सांगा मला. सकाळपासून माझी ही तिसरी वेळ आहे कपडे अशी काढायची टाकायची, असं काही चालू आहे. कारण की पाऊस येतोय आणि असं काही परेशान करतोय, थोड्या वेळ येतोय आणि परत थांबतोय. तर त्यामुळे आणि कपडे मी भरपूर धुतलेले आहेत, कारण की ह्या साईडचं फक्त तुम्हाला दिसते, पण पलीकडच्या साईडला पण भरपूर मी रस्सी वगैरे बांधलेल्या आहेत. अक्षरशः 7 दिवस तर धोबी घाट झाल्यासारखं झालं होतं दारामध्ये, इतकी कपडे होते माझ्या, कारण की कपडेच सुकत नव्हते बिलकुल. आणि त्यामुळे भरपूर कपडे असे बाहेरच होते, सुकले नसल्यामुळे घरात पण आणू शकत नव्हते. तर मी परत कपडे टाकलेले आहेत, कारण की 5 मिनिटच पाऊस पडतो आणि परत आणखीन ऊन पडतंय थोडंसं. त्यामुळे मग कपडे मी तिथे टाकली, परत किचन क्लीन करून घेतलं. आणि आता जे काम मला पुढे करायचं आहे, तर हे असं काही किराणा आणून ठेवलेला आहे, तोही मला आता सेट करायचा आहे. त्याच्या आधी मी बेडरूम दाखवते तुम्हाला. तर बेडरूम मी जेव्हा साफ केली होती तेव्हा दाखवलं होतं तुम्हाला की अशी काय अवस्था होती. ही तर काहीच नाही आहे, गेल्या वर्षी तर खूप हालत खराब होती. असं काही काळं होतं, ओली येते खूप जास्त. ह्याच भिंतीला येते फक्त, एवढ्याच बेडरूमच्या माझ्या, बाकी दुसरे कुठंच प्रॉब्लेम येत नाही. आणि इकडल्या साईडला पण येत होती, पण ह्या साईडला घर झाल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे माझा. पण ह्या साईडला आणखीन ही ओपन आहे, बघू शकता तुम्ही. असं काय ह्या साईडचा व्ह्यू आहे माझ्या खिडकीतनं बेडरूमच्या. तर त्यामुळे मग ह्या साईडला ओली येते माझ्या भिंतींना आणि खूप जास्त प्रॉब्लेम येतो. अक्षरशः तो पोटमाळा पाझरला होतं पाण्याने भिंत आणि टिपटिप गळत होतं. त्यामुळे मग आम्ही मध्ये बेड ओढून घेतला होता आणि ती तेवढी जागा सोडली होती. तर असं काय पावसाळ्यामध्ये होतो प्रॉब्लेम आम्हाला त्या बेडरूमचा. बरं झालं कलर दिला नाही असं वाटायला लागलं मला तरी, की जर काहीच उपयोग झाला नसता कलर जर दिला असता तर. तर आता जेव्हा पाऊस वगैरे थांबन तेव्हा मी पेंट करणार आहे घराला, तेव्हा काहीतरी पावसाळ्यामध्ये त्याचा बंदोबस्त करायचा लागेल मला, तेव्हाच कुठे जाऊन तो व्यवस्थित ती भिंत राहील माझी. तर असो, आता इथे मी किराणा लावून घेत होते. आता मी किराणा 2-2.5 महिन्याचा भरते. आता ह्याच्या आधी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं, पण आता परत मी दाखवते, कारण की मी डीमार्टला जाऊन कधी किराणा भरत नाही. असं नाही की मी भरलेला नाही आहे, भरलेला आहे ह्याच्या आधी. पण काय होतं ना, खूप वेळ तिथं थांबायला लागतं, खूप गर्दी असते आणि त्यामुळे मला तो थोडासा कंटाळा येतो, तिथं नको वाटतं भरायला. आणि 2-2.5 महिन्याचा किराणा म्हणजे भरपूर सारा होतो, तो घेऊन येणं ते थोडंसं नको वाटतं मला. मग इथल्या इथं जवळ बरं पडतं मला, गाडी रिक्षा वगैरे करून त्यामध्ये टाकून मी घेऊन येत असते किराणा माझा. तर त्यामुळे मग हे थोडं सोपं जातं मला आणि असं काय मी भरते. आणि दोन्हीकडलं जरी मी बघितलं ना, तर मला किराणा दुकानामधून भरलेला कधीही मी बघितलेला आहे, तर परवडतो डीमार्टपेक्षा. त्यामुळे मग मी किराणा दुकानामधूनच किराणा माझा मी भरत असते. 2-2.5 महिना जातो मला हे पूर्णपणे. तेलाचा डब्बाही मला 3 महिने जातो, 15 लिटरचा आहे तो, 3 महिने आरामशीर जातो तो तेवढा. आणि बाकीचं आता बरंचसं सामान होतं माझ्याकडे, ते पण ज्या गोष्टी संपल्या होत्या ना, आणि काय गोष्टी मी घेऊनही आले होते, त्यामुळे मग बरेचसे डब्यामध्ये होत्या. त्यामुळे जे लागत नाही मी ते तर टिपीमध्ये भरून ठेवलं. आणि जे रिकामे डबे झाले त्यामध्ये डाळी वगैरे, मसाले वगैरे संपले होते ते काढून ठेवले बाजूला. डाळी वगैरे जे संपल्या होत्या त्या फक्त मी टाकल्या डब्यामध्ये आणि ते ठेवून दिलं, बाकीचं जे होतं ते. त्याच्यानंतरून आता परत मी हे कपडे काढायच्या पाठीमागे लागले. बाकीचं आता एवढं काम जाईपर्यंत 4:30 वाजल्या होत्या. तर म्हटलं आता कपडे सुकले होते माझे पूर्णपणे, आज फायनली कपडे सगळे सुकले. तर म्हटलं आता कपडे सगळे काढून घेते आणि फोल्ड करून ठेवते. तर आजचा दिवस असा काय बिझी गेला आहे, बघू शकता तुम्ही. सकाळपासून जी सुरुवात झाली कामाची, पाऊस आता भरपूर चालू झाला आहे.
मावळ म्हणलं ना की पाऊस हा होणारच, कुठे हो नाही हो पण मावळमध्ये खूप पाऊस पडतो आणि हा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे. गेल्या वर्षी तर काय विचारायची सोय नव्हती, भरपूर पाऊस झालेला आहे, तरी ह्या वर्षी कमी आहे पाऊस. तर एवढी काही कपडे होते बघू शकता इथे, मी आता ते फोल्ड करून सगळे ठेवून देत होते आणि आर्यनला ट्युशनला जाण्याचा टायमिंग झाला होता आणि माझं इथे 5 वाजलं तरी काही काम घरातलं काही आवरायचं आज नाव घेत नव्हतं. 2 दिवस झालं असंच काही बिझी शेड्यूल आहे माझं. पावसाळ्यामध्ये एवढं काम नव्हतं कारण कामच करू शकत नव्हते 5-6 दिवस मी, पावसामुळे लाईट पाणी ह्या सगळ्या गोष्टींचा इश्यू होतं त्यामुळे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करत जावा, शेअर करत जावा, सबस्क्राईब करत जावा. भेटूया छान अशा व्हिडिओबरोबर. खूप छान छान कमेंट करता तुम्ही, एक लाईक पण करत जावा ताईंनो, खूप छान वाटतं त्यामुळे. आणि तुमच्या कमेंट जेव्हा येतात ना तेव्हा असं कुठे ना कुठे वाटतं की तुम्ही माझ्याशी बोलताय, त्यामुळे खूप छान वाटतं. बाय.